नमस्कार सर्वांना, आर.व्ही.डी. मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी.ई.टी. परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. बघा, हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय. आझाद हिंद सेना यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. आझाद हिंद सेना यांची स्थापना कोणी केली? तर यात योग्य उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेना बघा त्यांनी स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक या ठिकाणी दुसरा काय विचारलाय पहा. राजाजी बघा ही योजना कोणत्या वर्षीची योजना आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. राजाजी योजना कोणत्या वर्षीची योजना आहे? तर यात योग्य उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. सन 1944 बघा या ठिकाणी राजाजी योजना आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक तिसरा पहा काय विचारलाय. मोर्लो मिंटो हा सुधारणा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? सन 1909चा पहा मोर्लो मिंटो हा सुधारणा कायदा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय. मार्गदर्शक तत्वे यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? मार्गदर्शक तत्वे यांच्या संबंधीचं कलम विचारले आपल्याला, खालीलपैकी कोणतं कलम आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहिले आपलं योग्य उत्तर. कलम 36 ते 51 मध्ये पहा मार्गदर्शक तत्वे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 5वा पहा काय विचारलाय. झोंडा हे स्थानिक वारे कोणत्या देशामधून वाहणारे वारे आहेत? तर याचं योग्य उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. झोंडा बघा हे स्थानिक वारे अर्जेंटिना या देशामधून वाहणारे ते वारे आहेत. प्रश्न क्रमांक बघा पुढचा काय विचारलाय. महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? त्याचं योग्य उत्तर काय असेल? गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधीजी यांचे या ठिकाणी राजकीय गुरु होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय विचारलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती खालीलपैकी कोण होते? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? तर हंबीरराव मोहिते बघा सेनापती होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भाग काय विचारलाय. खालीलपैकी कोणता खडक पहा रूपांतरित खडक आहे? खालीलपैकी आपला काय विचारलंय. रूपांतरित खडक कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? बेसॉल्ट बघा हा खडक या ठिकाणी रूपांतरित खडक या प्रकारचा तो खडक आहे. प्रश्न क्रमांक चौथा काय विचारला बघा. गंगटोक कोणत्या राज्याची राजधानी आहे? बघा, सिक्कीमची राजधानी काय आहे? गंगटोक आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5वा पाहा. जागतिक पर्यावरण दिन केव्हा असतो? 5 जूनला असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन असतो. बघा, आपल्याकडे महा-टी.ई.टी. परीक्षा बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण बघा 6000 प्रश्नाचा एक महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा, ज्यांना कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नाचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक 7वा पहा काय विचारलाय. भारूड हा रचना प्रकार कोणत्या संतांनी रूढ केलेला प्रकार आहे? बघा, परिसर अभ्यास या विषयासंबंधीचा प्रश्न आहे. भारूड बघा हा रचना प्रकार कोणत्या संतांनी रूढ केलेला प्रकार आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? संत एकनाथ महाराजांनी बघा भारूड हा रचना प्रकार त्यांनी रूढ केलेला प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 8वा काय विचारलाय. पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? बघा, कुरुक्षेत्र असेल, पानिपत असेल, बघा ही ठिकाणी हरियाणा या राज्यामधली ठिकाणे आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9वा काय विचारलाय पहा. केरळमधलं कोणतं अभयारण्य आहे जे हत्तींसाठी प्रसिद्ध आहे? हत्तींसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणतं आहे केरळमधलं? तर पेरियार बघा हे अभयारण्य बघा या ठिकाणी केरळ या राज्यामधलं हत्तींसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय. सजीवामधला अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजेच खालीलपैकी काय होईल? सजीवामधला अत्यंत सावकाश क्रमिक होणारा बदल म्हणजेच खालीलपैकी काय? त्यांना काय म्हणतात? त्याला उत्क्रांती बघा त्यांना म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपल्या ठिकाणी बघा जो बदल बघा सावकाश होतो त्यांना काय म्हणतात?
उत्क्रांती. जो बदल बघा एकदम फास्ट होतो त्यांना काय म्हणतात? क्रांती. सोपा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मॅग्नीजचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त मॅग्नीज साठे कुठे असतील? नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मॅग्नीजचे साठे आहेत. प्रश्न क्रमांक बघा पुढचा काय विचारलाय, वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी कोणत्या राजघराण्याच्या काळामध्ये कोरल्या गेलेल्या लेणी आहेत? राष्ट्रकूट घराणे बघा यांच्या काळामध्ये वेरूळ येथील कैलास लेणी कोरण्यात आल्या होत्या. वाजी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? वाजी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? त्याच योग्य उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. बघा वाजीचा समानार्थी शब्द घोडा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा दुसरा काय विचारलाय, सुप्रसिद्ध या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक तिसरा पहा काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. या ठिकाणी काय विचारले, जे टाळता येऊ शकत नाही. जे टाळता येऊ शकत नाही त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. जे टाळता येऊ शकत नाही म्हणजे अपरिहार्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय, स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असेल? रणजित देसाई. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 व्हायला पाहिजे. रणजित देसाई स्वामी या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 6 पहा काय विचारलाय, विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? वि.वा. शिरवाडकर विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 7 पहा काय विचारलाय, जास्त जुळणारी म्हण आपल्याला ओळखायची आहे. बघा या ठिकाणी म्हण काय विचारली, असतील सीते तर जमतील भूते, अशा प्रकारची बघा म्हण आहे. जास्त जुळणारी म्हण आपल्याला ओळखायची आहे. मग या ठिकाणी म्हण कोणती असेल? हात ओला तर मित्र भला या ठिकाणी जास्त जुळणारी म्हण आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा काय विचारलाय, जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतात व त्या शब्दांची व्याप्ती मर्यादित करतात त्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर यायला पाहिजे. नामाबद्दल विशेष माहिती बघा कोणता शब्द असतो? तर विशेषण असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 8 पहा काय विचारलाय, गिरीश बघा या ठिकाणी शब्द आहे, कोणत्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? गिरीश हा शब्द बघा गिरीश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी असेल? तर स्वर संधी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा काय विचारलाय, रामूची बहीण हुशार आहे, अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. या ठिकाणी अधोरेखित शब्द कोणता आहे? रामूची. बघा चा ची चे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? कोणत्या असतात? चाचीचे. बघा चाचीचे हे प्रत्यय षष्टी या विभक्तीचे प्रत्यय असतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 10 पहा काय विचारलाय, प्रतिवर्ष बघा या ठिकाणी शब्द आहे, तर ते पुढीलपैकी कोणत्या समासाचं उदाहरण आहे? प्रतिवर्ष, प्रत्येक वर्षी. बघाच योग्य उत्तर काय असेल? अव्ययभाव समास, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, विस्मय या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा विस्मय. विस्मय, आश्चर्य, अचंबा, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपला विस्मयचा आश्चर्य या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा आत्ताच आपल्याकडे शब्द झाला होता सूर्य, समान शब्द कोणता आहे? बघा कांचन म्हणजे सोने. बघा सुधाकर, आदित्य, नीरज. त्याचे योग्य उत्तर काय असेल? आदित्य म्हणजे सूर्य असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 काय विचारला, अनेक बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे, अल्प काळामध्ये नष्ट होणारे. बघा याचे योग्य उत्तर काय असेल? क्षणभंगूर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा पुढचा काय विचारलाय, म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. मन काय विचारली पहा, खायला काळ भुईला भार. मन आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अर्थ काय असेल? खायला काळ भुईला भार म्हणजे निरुपयोगी मनुष्य, उपयोग नसलेला, निरुपयोगी. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य, 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 6 पहा काय विचारलाय, अनुराग या शब्द बघा शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अनुराग शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अनुराग म्हणजे प्रेम.
ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा 7वा काय विचारलाय, साम्यवाद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? साम्यवाद. साम्यवादचा विरुद्धार्थी कोणता राहील? तर भांडवलशाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी 8वा काय विचारलाय, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा अलंकारिक शब्द पहा काय ठिकाणी विचारलाय, पर्वणी. बघा पर्वणी म्हणजे काय असतो, अतिशय दुर्मिळ संधी, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर राहील. बघा अब्रू, अत्तर, पेशवा, पोशाख काही शब्द आहेत, कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले आहेत? तर फारसी. बघा या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. 100. बघा 100 या ठिकाणी शब्द आहे, शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. विशेषण ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. सामान्य नाम आपल्याला ओळखायचं आहे. पुरुष, दिल्ली, दास्य, गणेश. सामान्य नाम कोणता आहे? पुरुष. बघा या ठिकाणी हा शब्द सामान्य नाम या प्रकारचा शब्द आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा काय विचारलाय, मी चित्रपट पाहिला असेन. बघा असेन म्हटलं की काय असतो, मी चित्रपट पाहिला असेन. असेन म्हटलं की भविष्यकाळाचं वाक्य आहे, पण कोणतं आहे? मी पाहिला असेन म्हणजे पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या वाक्याचा काळ राहील. प्रश्न क्रमांक बघा 15 काय विचारलाय, शब्दाची संधी आपल्याला ओळखायची आहे. अधोगती. बघा या ठिकाणी अशा प्रकारचा एक शब्द आहे, या शब्दाची संधी आपल्याला ओळखायची आहे. अधोगती म्हणजे काय? बघा कोणती संधी असेल? विसर्ग संधी आहे या शब्दामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. गायीने गवत खाल्ले. बघा वाक्य आहे, गायीने गवत खाल्ले वाक्य आहे. अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. अधोरेखित शब्द कोणता आहे? गायीने. ने, ए, शी. बघा हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? तर हे तृतीया या विभक्तीचे प्रत्यय असतात. गायरान या ठिकाणी शब्द आहे, समास आपल्याला ओळखायचा आहे. गायरान, गायीचे रान. गायरान म्हणजे तत्पुरुष समास या ठिकाणी बघा आपले योग्य उत्तर राहील. अर्जुन या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते? अर्जुन. बघा अर्जुनचे समानार्थी शब्द कोणते असतील? म्हणजे पार्थ आणि धनंजय. विद्यार्थी मित्रांनो अर्जुन या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. स्वतःचे स्वतः लिहिलेले चरित्र त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? स्वतःचे स्वतः लिहिलेले चरित्र म्हणजे आत्मचरित्र. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भाग काय विचारलाय, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. ओनामा करणे. बघा ओनामा करणे म्हणजे प्रारंभ करणे. प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अलंकारिक शब्द पहा काय विचारलाय, पाताळ यंत्री. पाताळ यंत्री या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे. योग्य अर्थ आपला पाताळ यंत्री म्हणजे अतिशय कुटील कारस्थानी व्यक्ती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 23 काय विचारलाय, वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. मी अभ्यास करत असेन. बघा अभ्यास करत असेन. बघा अभ्यास करत असे म्हणजे कोणता असेल? अपूर्ण भूतकाळ आहे का? नाही. पूर्ण आहे का? नाही. रीती वर्तमान. बघा रीती भूतकाळाचं वाक्य आहे, म्हणजे मी अभ्यास करत असे. बघा हे वाक्य रीती भूतकाळाचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 24 काय विचारला, अरुणाचल या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? अरुणाचल स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी योग्य उत्तर राहील. विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. शहरात खूप लोक राहतात. बघा अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. शहरात त इ आ. त इ आ. बघा हे शब्द विद्यार्थी सप्तमी या विभक्तीची या ठिकाणी प्रत्यय आहेत. विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे? विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव कोणतं आहे? बघा कुसुमाग्रज आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 28 काय विचारलाय, अक्का, अण्णा, आप्पा काही शब्द आहेत. हे शब्द कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. अक्का, अण्णा, आप्पा. बघा हे शब्द कानडी भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. विधायक. विधायकचा विरुद्धार्थी काय असेल? विध्वंसक. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. कंठस्नान घालणे.
बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. कंठस्थ नाही झाले म्हणजे ठार मारणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य अर्थ राहील. बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी काय विचारलाय, वसुंधरा या शब्दाचा योग्य अर्थ समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. वसुंधरा, मिलिंद, सरिता, कोदंड, पृथ्वी. तर विद्यार्थी मित्रांनो, वसुंधरा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता असेल? सर्वांनी बघा कॉमेंट करून सांगायचं आहे.